मी संदीप. मी ड्रायव्हिंग काम करतो. तसा मी बी.कॉम पूर्ण केलं आहे. पण मला ड्रायव्हिंगची आवड आहे म्हणून मी हे काम करतो. पावसाळ्याचे दिवस होते. हायवेवर गाड्यांची वर्दळ होती. मी नुकतीच एक सवारी सोडून आलो होतो. रिमझिम सुरू होती. मी कार पार्क करून टपरीवर चहा पीत उभा होतो. तेवढ्यात एक मुलगी माझ्या कारजवळ येऊन इकडे-तिकडे पाहू लागली. मी विचारलं, "मॅडम, कुठं जायचं आहे तुम्हाला?" ती म्हणाली, "मुंबई. पण जरा गडबड आहे. मला लवकर पोचायचं आहे." मी तिला गाडीत बसायला सांगितलं आणि परत चहा पिण्यात गुंग झालो. थोड्या वेळात ती म्हणाली, "चला ना लवकर." मी म्हणालो, "बरोबर आहे मॅडम. पण मी तुम्हाला एकट्याला कसं घेऊन जाणार? बाकीच्या 3 सीट पण बाकी आहेत. तुम्हाला एकट्याला नेऊन मला कसं परवडणार?" माझं हे बोलणं ऐकून ती म्हणाली, "बाकीच्या सीटचे पैसे मी देते. किती होतात सांगा आणि चला लवकर." मी म्हणालो, "3 सीटचे 3,000 आणि तुमचे 1,000 असे टोटल 4,000." तरी पण ती तयार झाली. काय माहीत इतकी काय गडबड होती तिला. मी गाडीचा स्टार्टर मारला आणि निघालो. थोडा वेळ असंच गेला. कोणीच काही बोललं नाही. नंतर ती बोलली, "सॉरी. मी खूप रागात बोलले तुम्हाला." मी काहीच बोललो नाही. तिने परत सॉरी म्हटलं. मी ठीक आहे असं म्हणालो. इतकं काय त्यात? तेवढ्यात तिने बोलायला सुरुवात केली. "मी मुंबईत जॉब करते आणि माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे. माझ्या घरचे मला लग्नासाठी जबरदस्ती करत आहेत. ज्या मुलाला मी कधी पाहिलं नाही, भेटले नाही, बोलले देखील नाही, त्या मुलाशी मी कसं लग्न करू? मला पण तो आवडला पाहिजे ना लग्न करायला. म्हणून मी घरातून पळून आले आहे. म्हणून मला तिथून लवकर निघायचं होतं." मी काहीच बोलत नव्हतो. तिची बडबड सुरूच होती. ती म्हणाली, "मी माझी स्वप्ने कशी सोडणार? स्वप्न तर मुंबईच पूर्ण करणार होती. म्हणून मी तिथून पळून आले." थोडा वेळ गेला. ती शांत होती. तिने मला परत प्रश्न केला, "मी घर सोडून आले, बरोबर केलं की चूक?" मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिने मला परत विचारलं, "मी तुझ्याशी बोलत आहे. मी बरोबर केलं की चूक? मी विचारत आहे तुला काहीतरी." मी म्हणालो, "मॅडम, तुम्ही पळून नाही आलात. तर आता तुम्ही चालायला शिकलात तुमच्या स्वप्नांकडे." माझं उत्तर ऐकून तिने स्मितहास्य केलं आणि मला माझं नाव विचारलं. मी बोललो, "संदीप." मग ती थँक म्हणाली. मी म्हटलं, "कशासाठी?" ती हसली आणि म्हणाली, "काही नाही." आमचं बोलणं सुरू झालं. तिने विचारलं, "कुठला आहेस तू?" मी म्हणालो, "कोल्हापूर." आता ती मला नावाने बोलत होती. ती म्हणाली, "संदीप, आपण पुढे थोडं थांबूयात का?" मी होकार दिला. थोडे पुढं थांबून आम्ही चहा घेतला. मी म्हणालो, "मॅडम, निघूयात का?" त्यावर ती म्हणाली, "मी तुला ड्रायव्हर म्हणून हाक मारते का? मग तू का मला मॅडम म्हणून बोलतोयस? मला सारिका म्हण." मी म्हणालो, "ओके सारिका." कार स्टार्ट केली, पण ती मागे न बसता पुढे आली आणि म्हणाली, "कॅन आय सीट हिअर?" मी म्हणालो, "ऑफकोर्स." ती हसली आणि म्हणाली, "क्या बात है, इंग्लिश अँड ऑल." मी म्हणालो, "मी बी.कॉम आहे मॅडम." इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता सारिकाला झोप आली आणि ती झोपी गेली. पावसाची रिमझिम सुरूच होती. मी ड्रायव्हिंग करत होतो. सारिकाची झोप लागली होती. वाऱ्याने तिचे रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. माझं लक्ष अचानक तिच्या सुंदर चेहऱ्याकडे गेलं आणि मी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि तिच्याकडे पाहत होतो. खूप सुंदर दिसत होती ती. मी तिच्याकडे पाहण्यात गुंग होतो. तिची झोप उघडली. तिने माझ्याकडे पाहिलं तसं मला गोंधळल्यासारखं वाटलं. मी पाण्याची बाटली घेतली आणि तिला विचारलं, "पाणी हवं का तुला?" तिने पाण्याचा एक घोट घेत मला विचारलं, "तू बी.कॉम आहेस, तरी ड्रायव्हिंगचं काम का करतोस?" मी तिला सांगितलं, "आवडतं मला ड्रायव्हिंग करणं." ती बोलू लागली, "बी.कॉम झाल्यावर आवडणं महत्त्वाचं नाही. चांगला जॉब, चांगली सॅलरी महत्त्वाची." मी तिचं बोलणं तोडतच म्हणालो, "पण स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत." ती म्हणाली, "ड्रायव्हिंग आवडत असू शकतं, पण स्वप्न नाही." मी म्हणालो, "आवडच आहे माझी, पण त्यातून लोकांची मदतही होते. लोकांना सुरक्षित त्यांच्या घरी सोडणं. कधी रात्री एकटी मुलगी असेल, मार्केटमधून येणारी म्हातारी आजी असेल, त्यांना त्यांच्या जागी पोहोचवलं की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू समाधान देऊन जातं." ती म्हणाली, "पण लोकांना मदत करण्याच्या नादात पैसे का कमी की मिळवायचे?" मी म्हणालो, "माझं स्वप्न मोठं नाही. स्वतःसाठी काहीतरी कमावलं
आणि आईवडिलांची काळजी नीट करू शकेल इतकंच बस आहे माझ्यासाठी. आणि अशी बी.कॉम करून महिन्याला 25-30 हजार कमवण्यापेक्षा दिवसाच्या 2-3 ट्रिपा मारून दिवसाचे 4-5 हजार मिळवतो मी. महिन्याचे लाख-सव्वा लाख होतात. तिचा विश्वासच बसेना. ती म्हणाली, काही नाही सर, माझी जितकी सॅलरी आहे तितकेच तू कमवतोस म्हणून तुला सर म्हटले. थोडा अंधार पडला होता. 8 वाजले होते. आम्ही जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबलो. इकडचे तिकडचे बोलणे सुरूच होते. ती म्हणाली, तू शहरात का येत नाहीस? मी म्हणालो, मला गावच आवडतं. मी गावाकडे वाढलो. तिथेच आईवडिलांसोबत राहायला आवडतं मला. ती मिश्किलपणे म्हणाली, आईवडीलच का लग्न वगैरे झाले की नाही तुझं? मी म्हणालो, मला शिकलेली बायको हवी आहे. पण शिकलेल्या मुलींना ड्रायव्हर नवरा नको आहे. ती मला थांबवत म्हणाली, मग त्या मुलीला सांग की तू किती कमवतोस. मी म्हणालो, जर मी हे त्यांना सांगितलं तर हा व्यवहार होऊन जाईल आणि त्यात आपुलकी आणि प्रेम राहणार नाही. माझं बोलणं ऐकून ती थोडा वेळ शांत राहिली. मीही माझ्या विचारात गुंग होतो. तिने मला हाक मारली. माझं लक्ष नव्हतं म्हणून तिने मला परत हाक मारली. काय झालं? कुठे हरवलास? काही नाही. आजपर्यंत भैया, ड्रायव्हर, भाई हे सर्व ऐकायची सवय पडली होती. तुझ्या तोंडून माझं नाव ऐकलं तेव्हा मला खूप छान वाटलं. ती म्हणाली, नाव आपली ओळख असते. मी मध्येच बोललो, सारिका. आणि तिने लाजून मान खाली घातली. मला ती आवडू लागली होती आणि तिला पण कदाचित मी आवडू लागलो होतो असं मला वाटत होतं. जेवण आवरलं. आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो. मुंबईत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. मला तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली होती. तिचं बोलणं, हसणं मला आपलंसं वाटू लागलं होतं. पण मला माहीत नव्हतं की ती माझ्या भावनांशी खेळत होती. रात्री उशिरा आम्ही मुंबईला पोहोचलो. मी तिला जिथे जायचं होतं तिथं कार थांबवली. मला तर वाटत होतं की हा प्रवास कधीच संपू नये. मी म्हणालो, शेवटी प्रवास संपला. ती म्हणाली, मला असं नाही वाटत. तिचं हे बोलणं ऐकून मला वाटलं की तिलासुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. तसं तिने पैसे देण्यासाठी पर्स काढली. पण तिच्या लक्षात आलं की तिच्याकडे कॅश नव्हती. ती म्हणाली, माझ्याकडे कॅश नाही. आपण जवळ कुठे ATM आहे का ते पाहू. मी कॅश काढते आणि तुला देते. मी म्हणालो, मी मागितले का पैसे तुझ्याकडे? ती म्हणाली, अरे असं कसं? तुझं घर कसं चालेल? मी म्हणालो, आता ही घरचीच गोष्ट आहे. तिला माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि तिने लाजून मान खाली घातली. मी म्हणालो, तू लाजतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस. ती म्हणाली, बस कर आता. मला खूप गिल्टी वाटते. मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करते. मी तिला थांबवत म्हणालो, द्यायचंच आहे तर तुझा मोबाईल नंबर दे. तिने गोड स्माईल केली आणि माझ्या मोबाईलमध्ये तिने तिचा नंबर डायल केला आणि फोन माझ्या खिशात ठेवून दिला आणि बाय म्हणून निघू लागली. मी जड मनाने बाय म्हटलं. मला भरून आलं होतं आणि ती निघून गेली. मी कार स्टार्ट केली आणि निघणारच होतो. इतक्यात मला मागच्या सीटवर सारिका काहीतरी विसरून गेल्याचं दिसलं. म्हणून मी खाली उतरलो आणि तिला शोधू लागलो. पण ती निघून गेली होती. मी मोबाईल काढला आणि तिने दिलेल्या नंबरवर कॉल केला. पण तो चुकीचा नंबर होता. मी परत डायल केला. पण तो चुकीचाच नंबर होता. तिने चुकीचा नंबर मला दिला होता. मी तो कागद उघडून पाहिला तर त्यात लिहिलं होतं, थँक्स फॉर द लिफ्ट ड्रायव्हर. तिने मला फसवलं होतं. मला आता आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं.